विद्यार्थी मित्रांनो, अर्णव ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत आहे. पोलीस भरती बॅचला आपला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ह्या बॅच मधला एक महत्त्वाचा विषय म्हणजे या परीक्षेला येणारा तो म्हणजे मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरणामध्ये सगळे घाबरतात असा एक टॉपिक आहे, कॉमन आहे. तो सगळ्याच तलाठी भरती वगैरे सगळीकडे येणार आहे. तर मराठी व्याकरणामध्ये विशेषतः अलंकार याविषयी बघायचा आहे. तर अलंकार बघण्याच्या अगोदर ज्यांना या बॅचला ऍडमिशन घ्यायचं तर त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा या नंबरला आणि खूपच अडचण असेल तर फोन करा. मुलींसाठी ही बॅच फक्त 100 रुपयामध्ये आहे. तर अलंकार हा चॅप्टर एकदम क्लिष्ट वाटणारा, तर विथ ट्रिक्स टेक्निक्स आपण एकदम मजेदार ट्रिक्स टेक्निक्सने हा चॅप्टर पाहणार आहोत. तर लगेच अलंकाराला आपण सुरुवात करतोय. अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत अगदी असाही प्रश्न विचारू शकतात. तर अलंकाराचे मुख्य प्रकार हे मित्रांनो 2 आहेत. अलंकाराचे मुख्य प्रकार 2 कोणते आहेत? अलंकार हा क्लिष्ट विषय आहे, पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला तो अगदी सोपा होईल. अलंकाराची भीती निघून जाईल. येणारे जे ग्रामसेवक आहेत, आरोग्य सेवक आहेत, सगळ्याच IBPS, TCS, त्याच्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर या सगळ्याच परीक्षेला हा टॉपिक उपयुक्त आहे. पोलीस भरतीला पण यावरती प्रश्न येणार म्हणजे येणारच. कारण हा पुस्तकाच्या शेवटी असणारा टॉपिक आहे. तो मी सुरुवातीला घेतोय. कारण शेवटचा टॉपिक आपण शेवटी जाईपर्यंत कंटाळतो आणि तिथपर्यंत मग जाऊन कंटाळतो आणि हा चॅप्टर स्किप करून देतो अभ्यासातून आपल्या आणि नेमकं त्यावरतीच प्रश्न विचारला जातो. तर अलंकारामध्ये शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार अशा अलंकाराचे 2 मुख्य प्रकार पडतात. कधी-कधी असे विचारू शकतात, अलंकाराचे किती प्रकार पडतात? तर अलंकाराचे 2 मुख्य प्रकार पडतात. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये यमक नावाचा जो अलंकार आहे, इथे दिसतोय तुम्हाला यमक नावाचा अलंकार आणि अनुप्रास हे अलंकार जे आहेत, तर हे शब्द अलंकार आहेत. यमक आणि अनुप्रास अलंकार, यमक आणि अनुप्रास अलंकार हे शब्दानुसार त्याच्यामध्ये फरक पडत असतो. कसा फरक पडतो आपण पुढे पाहणारच आहे. हे अलंकार शब्दाच्या बनावटीवर अवलंबून असतात. यात शब्दाच्या अर्थाचा विचार नसतो. तर शब्दाची बनावट कशी आहे तर त्याच्यावरती त्यामध्ये बदल होत असतो. शब्दाच्या अर्थाचा त्या ठिकाणी फरक पडत नाही. परंतु उपमा, उत्प्रेक्षा असे जे अलंकार असतात ते अर्थानुसार याच्यामध्ये काही फरक पडत असतो. म्हणून त्याला अर्थ अलंकार म्हणतात. तर अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत? कधी-कधी ते अलंकार कोणता आहे असा ओळखा वगैरे असं काही न देता असंच काहीतरी कन्सेप्च्युअल विचारले. तर अलंकाराचे 2 मुख्य प्रकार आहेत, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. तर ह्या 2 मुख्य प्रकाराबद्दल आपण पाहणार आहोत. शब्द अलंकारामध्ये एक महत्वाचा अलंकार म्हणजेच या ठिकाणी आपल्याला यमक नावाचा अलंकार जो पाहायचा आहे. यमक नावाच्या अलंकाराबद्दल आपल्याला इथे चर्चा करायची. तर यमक तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. अगदी सोपा असेल तर यमक हा शब्द अलंकार आहे. तर हे सुरुवातीला लक्षात ठेवायचं कारण शब्दानुसारच हा बदलतो. इथे काय म्हटलं वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दांचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होतो. तर इथे एक प्रकारचा नाद निर्माण होतो. तर ह्या नाद निर्माण झाल्यामुळे भाषेला एक सौंदर्य प्राप्त होतं. अलंकार म्हणजे काय तर एखाद्या स्त्रीला जर अलंकार घातले तर ती जशी सुंदर दिसते तशी भाषेला पण या ठिकाणी जर वेगवेगळ्या अँगलनं पाहिलं, भाषेला पण वेगवेगळ्या शब्दांचा वापर केला, त्याच्यामध्ये एक नाद निर्माण केला तर त्यामध्ये एक सौंदर्य प्राप्त होतं. तर तसा यमक आहे. आता हा नाद कसा नेमका निर्माण होतो, सौंदर्य कसं प्राप्त होतं, तर त्याचं उदाहरण बघू आणि बऱ्याचदा हेच उदाहरण तुम्हाला परीक्षेला येण्याची शक्यता असते. तर जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये ज्ञानी, समाधानी, तर इथे एक सौंदर्य प्राप्त होते. म्हणजे सारखे सारखे ठराविक याच्यामध्ये काय म्हटलंय व्याख्यामध्ये बघा की सारखे सारखे शब्द जे आहेत तर इथे उच्चारामध्ये एक समानता येत असते. या ठिकाणी उच्चारात कशी समानता येते तर शेवटचे शब्द बघायचे ज्ञानी आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ज्ञानी, समाधानी आणि निसंदेह मणी. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मणी. तर ज्ञानी, समाधानी आणि मणी असे हे शेवटचे शब्द आहेत. तर इथे एक सौंदर्य प्राप्त होत असते या शेवटच्या शब्दामध्ये.
हा शब्दानुसारच तयार झालाय म्हणून याला शब्द अलंकार असं म्हटलंय, लक्षात ठेवा. अर्थाचा इथे काहीही आपण पाहिलेलं नाही. ज्ञानी म्हणजे काय, समाधानी म्हणजे काय, किंवा निसंदेह मनी, मनी म्हणजे काय, तर या शब्दांच्या अर्थाकडे न जाताच याचा प्रकार आपल्याला शोधता आला. तर यालाच काय म्हणायचं, यमक. इंग्रजीमध्ये त्याला रायमिंग साऊंड्स असं म्हटलं जातं. इंग्रजी जे 10वी-12वीला तुम्ही करायच्या, तर यमक जुळणारे शब्द राईम्स, जे रायमिंग साऊंड्स आहेत, तर ते शोधायच्या. तर तसलाच प्रकार हा आहे, तोच सेम अलंकार आहे ते. तर इंग्रजी भाषा असेल किंवा कुठलीही भाषा, जगातल्या सगळ्या भाषांचा उगम हा संस्कृत भाषेतून झालाय. आपली कल्चर सगळ्यात उच्च होती, तर संस्कृत भाषेमधून सगळ्या भाषेचा उगम झाल्यामुळं व्याकरणही तसंच आहे, फक्त त्यांचे नाव इंग्रजीत आहेत तिथे. तर हे मुळात संस्कृतामधलंच आलेलं आहे. तर यमक याला का म्हटलं जातं, आणि इथं अर्थाचा काहीच संबंध नाही. अर्थ न बघताच तुम्हाला यमक अलंकार ओळखायला येतो, ज्ञानी, समाधानी आणि मनी. तर अर्थ न ओळखताच तुम्ही डायरेक्ट ओळखता की इथे एक शब्द शेवटचे शेवटचे सारखे येतात. अर्थाने जरी भिन्न असले तरी त्यांच्यामधला जो नाद आहे, तो जो उच्चार आहे, तो खूप असा सौंदर्य प्राप्त करणार आहे. तर त्याच्यामुळे या ठिकाणी यमक हा अलंकार होतो. यमक हा अलंकार कोणत्या प्रकारचा अलंकार आहे, तर इथे अर्थाचा काहीही संबंध येत नाही, म्हणून या अलंकारास शब्द अलंकार असं म्हणतात. तर यमकचं उदाहरण या ठिकाणी पाहिलेलं आहे आपण. जाणावा तो ज्ञानी, जाणावा तो ज्ञानी, पूर्ण समाधानी, निसंदेह मणी सर्व काळ, पहिला पाऊस पडला, सर्वत्र सुगंध दरवळला, मना सज्जना भक्त पंथाचे जाऊ, जरी श्री हरी पाविजे ते स्वभावे. इथं जावे आणि स्वभावे असे दोन शब्द आलेत. त्याच्यानंतर तुम्हाला विचारू शकतात असं उदाहरण जे सगळ्याच पुस्तकामध्ये, सुसंगदी सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वतः नावडो. तर हे उदाहरण दिलं म्हणजे तुम्हाला काही प्रश्न कसा विचारतील, उदाहरण देतील, अलंकार ओळखायला सांगतील तुम्हाला, किंवा अलंकाराच्या व्याख्येवर जातील. तर किंवा हा शब्द अलंकार आहे का अर्थ अलंकार आहे असं विचारतील. कसल्याही अँगलनं विचारलं तर आपला अलंकार आता चुकायला नको. तर हे लेक्चर ऐकल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचा अलंकार हा टॉपिक कंप्लीट झाला पाहिजे. अगदी त्याच्यावरचा कुठल्याही परीक्षेत प्रश्न, एमपीसीत येऊ द्या, टीसीएस, आयबीपीएस, पोलीस भरती, एव्हरीवेअर. तर घडो, पडो, झडो, नावडो या शब्दाचा तुम्ही अर्थ बघितला नाहीये, परंतु त्याच्यातला जो नाद तयार होतोय, घडो, पडो, झडो, नावडो, अर्थ न बघताच तो नाद तुमच्या कानाला ऐकायला गोड वाटतो, एक सौंदर्य प्राप्त होते. म्हणून हा अलंकार कोणता आहे, तर यमक नावाचा अलंकार आहे. आणि यमक हा शब्द अलंकार आहे. अर्थाचा इथे काहीही संबंध नाही. अर्थ न पाहताच तुम्हाला तो शब्द अलंकार, शब्दावरून एक सौंदर्य प्राप्त होते. तर हे इथे तुम्हाला लक्षात येतंय. श्लेष हा सुद्धा एक शब्द अलंकार आहे. तर श्लेष अलंकारामध्ये आपल्याला बघायचंय, तर श्लेष अलंकाराचे दोन प्रकार पडतात ऍक्च्युली, अर्थश्लेष आणि शब्दश्लेष. परंतु आपण श्लेष म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊ. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो. म्हणजे शब्द एकच असतो पण वाक्यामध्ये दोन अर्थाने वापरलेला जातो. म्हणजे हा शब्द अलंकार पण आहे, याचे दोन प्रकार पडलेत, आणि अर्थ अलंकार पण आहे. याचे दोन प्रकार आहेत. अर्थानुसार जर फरक पडत असेल तर शब्दश्लेष, अर्थश्लेष म्हणायचं, आणि शब्दानुसार फरक पडत असेल तर शब्दश्लेष असं म्हटलं जातं. तर मग कसा पडतो, उदाहरणानंतर तुम्हाला एकदम कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. श्लेष म्हणजे नेमकं काय आहे. तर श्लेष अलंकार हा एक शब्द अलंकारच आहे. बेसिक काय त्याचं, तर शब्द अलंकारच आहे. उदाहरण बघू आपण. राम गणेश गडकरी यांची एक कविता, एक उदाहरण आहे. सूर्य उगवला झाडीत, झाडूवाली रस्ता झाडीत. सूर्य उगवला आणि झाडूवाली रस्ता झाडीत आलेली आहे. शिपाई गोळ्या झाडीत, शिपाई गोळ्या झाडतोय, तर शिपाई बॉर्डरला गोळ्या झाडतोय. आणि वाघही तंगड्या झाडीत, वाघ अशा पाये तंगड्या झाडीत, म्हणजे जात आहे. तर हे झाडीत हा जो शब्द आहे वेगवेगळ्या अर्थाने आहे. सूर्य उगवला झाडीत म्हणजे एका झाडीमधून झाडं आहेत आणि याच्यातून तुम्हाला सूर्य उगवताना दिसतोय. झाडूवाली आली ती पण झाडीत, तर झाडीत झाडीत हा जो शब्द आहे
या ठिकाणी किती वेळा आलाय? 4 4 ह्या 4 वेळा आलेला आहे. इथं आता यमक म्हणायचं नाही, तर यमकामध्ये वेगवेगळे शब्द येतात आणि त्यांच्यामध्ये एक राईम्स तयार होते. त्यांच्यामध्ये एक लयबद्धता, एक नाद तयार होतो आणि तो सारखाच नाद होतो शेवटी. तर तिथे सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. तर सुसंगती सदा घडो, पडो असं येतं. इथे मात्र झाडीत 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 एकच शब्द आहे आणि अर्थ मात्र त्याचे भिन्न आहेत. तर अर्थ भिन्न होत आहेत आणि शब्द मात्र एकच आहे. म्हणून याला श्लेष अलंकार असं म्हणायचं. शब्दावरून या ठिकाणी फरक पडतोय म्हणून याला शब्दश्लेष असं म्हणायचं. तर हे उदाहरण कोणाचं आहे असं जरी विचारलं, समजा तुम्हाला कुठं दिलं तर राम गणेश गडकरी, तर यांचं हे उदाहरण आहे. झाडीत या शब्दामध्ये श्लेषाचं उदाहरण आहे असं आपल्याला ओळखायचं. तर श्लेष नावाचा जो अलंकार आहे तर त्याचं उदाहरण झाडीत या अलंकारामध्ये आहे. मला एसटी लागते असं बरेच लोक म्हणतात. एसटी लागते म्हणजे एसटी याला येऊन धडकते काय? नाही. एसटीत बसल्यावर वॉमिटिंग होते, आपल्याला मळमळ करते. तर या ठिकाणी सुद्धा काय होतं की एक श्लेष अलंकार होतो. एसटी लागते, लागणे म्हणजे येऊन धडक पण लागते आणि त्रास पण होतो, दोन अर्थ निघतात. एखाद्याला एसटी लागली म्हणजे त्याला काहीतरी धक्का देऊन लागली आणि एखादा एसटीत बसल्यावर त्याला लागली म्हणजे एसटी मध्ये त्याला वॉमिटिंग होतं. तर काही लोक लगेच बसमध्ये बसले की त्यांचा कार्यक्रम सुरू होतो, वॉमिटिंग होतं ते आणि शेजारच्याला म्हणतात जरा मला विंडोला बसू द्या, खिडकीला बसू द्या. तर मग त्याच्यामध्ये दोन्ही अर्थ निघतात. पुढचं उदाहरण आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. याच्यामधला जीवन हा शब्द खूप महत्वाचा आहे. याचे दोन अर्थ निघतात. जीवन म्हणजे आयुष्य, आपले लाईफ, आणि जीवन म्हणजे पाणी. तर त्या मेघ म्हणजे काय? ढग. तर ढगामधून पाऊस पडतो आणि या पावसामुळे तुमचं आयुष्य जे आहे तर त्या ठिकाणी सुंदर होतं, खूप पिकं येतात, वेगवेगळे फळं येतात आणि तो आपण खातो. त्याच्यानंतर जीवन म्हणजेच पाणी, असे दोन अर्थ निघतात. तर याला एखाद्या शब्दावरून फरक पडतो म्हणून इथे शब्दश्लेष असं म्हणतात. एकच शब्द दिला जातो आणि त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. अर्थ जरी इथे निघत असले तरी याला अर्थश्लेष म्हणायचं नाही, कारण शब्द एकच असतो, लक्षात घ्या. तर शब्द या ठिकाणी एकच असतो आणि हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस आणि ह्या जीवन मध्येच दोन्ही अर्थ या ठिकाणी दडलेले असतात. म्हणून याला काय म्हणायचं? तर हा अलंकार कोणता आहे? तर श्लेष तर आहेच, पण श्लेष मधला शब्दश्लेष आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आता उपप्रकारावर शक्यतो जाणार नाहीत ते, पण गेलं समजा तर आपण प्रिपेअर असलं पाहिजे, आपली तयारी असली पाहिजे. एकच मिनिट. हा बघा, अर्थश्लेषचं उदाहरण बघायचं आपल्याला. अर्थश्लेष या ठिकाणी अर्थश्लेषचं, तर वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तरच अर्थश्लेष म्हणायचं. काय म्हटलंय बघा, वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवला, श्लेष कायम राहिला तरच त्याला अर्थश्लेष म्हणायचं, अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणायचं. तर दोन्हीतला फरक इथेच आहे. तर वाक्यात दोन अर्थ असणारे शब्द काढून घेतला आणि दुसरा शब्द ठेवला, तर दुसऱ्या शब्द ठेवल्यावर काय होईल? श्लेष कायम राहील. दुसरा शब्द ठेवूनही जर श्लेष कायम राहत असेल तर अशा वेळेसच अर्थश्लेष म्हणायचं, नसता मग त्याला शब्दश्लेष म्हणायचं. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस असं म्हटलंय, तर इथे मात्र शब्दश्लेष आहे, अर्थश्लेष नाही. मग अर्थश्लेष कसा? तर या उदाहरणावरून बघू आपण. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. अर्थश्लेष पाहतोय आपण इथे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. तर श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे. आता इकडे मिनिंग कडे चालू, आपण अर्थाकडे चालू. श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे असं कोण म्हणते? रुक्मिणी म्हणत असते. तर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे. शिशुपाल जर आला मध्ये, शिशुपाल हा डेंजरस असतो. महाभारतात तुम्ही पाहिलं तर शिशुपाल हा रुक्मिणीच्या मागे लागला असतो. तर मग तिला तिच्यासोबत लग्न करायचं नसतं, कारण तिचं प्रेम रुक्मिणीचं श्रीकृष्णावरच असतं. शिशुपाल नवरा मी न डॅश वरी. तर इथेच तुम्हाला अर्थ बदललेला आहे.
तर न डॅश वरी म्हणून याला अर्थश्लेष असे म्हटले. तोच शब्द आहे, तोच शब्द तिथे ठेवलाय, परंतु मध्ये डॅश टाकलाय. तर डॅश टाकलाय आणि म्हणजे डॅश टाकून त्या ठिकाणी फरक तयार केलेला आहे, अर्थ बदलतो. शिशुपाल जर नवरा होणार असेल तर मी त्याला वरणार नाही, म्हणजे मी त्याच्यासोबत लग्न करणार नाही. म्हणून ती रुक्मिणी काय म्हणते, शिशुपाल नवरा मी न वरी, मी न वरी म्हणजे मी त्याला वरणार नाही. तर असा या ठिकाणी फरक पडतो. पुढे बघा, उदाहरण अजून कंटिन्यू केलं म्हणजे कवीने या ठिकाणी खूप सुंदर उदाहरण. कुस्करू नका ही सुमने, कुस्करू नका ही सुमने, सुमने म्हणजे फुले, कुस्करू नका सुमने म्हणजे फुले. सुमन म्हणजे एखाद्या मुलीचं नाव ठेवतात. सुमन, आमच्या शाळेमध्ये एक मुलगी होती सुमन. तर सुमन म्हणजे ती, म्हणजेच काय तर फुले असा अर्थ निघतो. जरी वास नसे तिळ यास, जे काही फुलं तुम्हाला मी दिली आणि तरी तुम्ही त्याला कुस्करू नका असं मी सांगतो तुम्हाला, कुस्करून टाकू नका. जरी वास त्याला सुगंध नसेल तरी, तरी तुम्हास अर्पिली ती सुमणे, तरी तुम्हास अर्पिली ती सुमणे, सु डॅश म्हणे, सु डॅश म्हणे, जरी त्याला वास नाही सुगंध नाही तरी तुम्हाला मी अर्पण करत असताना, देवाला किंवा तुम्हाला मी ती फुलं देत असताना अगदी प्रेमाने दिलेली आहेत. त्याला वास नाही, आता त्याला मी काय करू, तर त्याच्यामध्ये वास येत नाही, तर मी काय करू आहे, परंतु माझा हेतू कसा आहे, शुद्ध आहे. मी माझ्या शुद्ध मनाने दिले, चांगल्या मनाने दिले. सु म्हणे म्हणजे चांगल्या मनाने दिले, सु डॅश म्हणे. तर एखाद्या पोरानं काय केलं की पोरीला गुलाबाचं फुल दिलं आणि एकदम कृत्रिम फुल आहे, तर त्याला काहीच सुगंध नाही, तर मग त्या पोरीने ते फेकून द्यायचं असं नाही. किंवा एखाद्या पोरीने पोराला दिलेलं आहे व्हॅलेंटाईन डेला, तर मग ते फुल फेकून द्यायचं असं नाही, कारण त्याचा हेतू काय, इंटेन्शन काय, तर ते बिचाऱ्यानं चांगल्या मनाने दिलेलं आहे. आता या आधुनिक काळामध्ये त्याला ते हायब्रिड सगळी फुलं यायला लागलेत. तो काय करेल, त्याचं प्रेम तर हायब्रिड नाही, तर ते त्याचं चांगलं प्रेम आहे. तर मग इथे सुमने, सुमने म्हटलं की या ठिकाणी फुले येतं आणि सुमने म्हटलं की चांगल्या मनाने ते तुम्हाला, त्या पोराने त्या पोरीला दिलेलं फूल आहे किंवा देवाला अर्पण केलेलं ते चांगल्या मनाने आहे. आता देवाला आपण काय सांगणार, आपलं दुःख, फुलंच तशी मिळायला लागलीत बाजारामध्ये. तर आमच्याकडे गुलाबाचं झाड आहे पण त्याला सुगंधच येत नाही, कारण त्याच्यातही कृत्रिमता आली. जसे माणसं कृत्रिम व्हायला लागले वरच्या वरती, माणसं असे रोबोट सारखे काम करायला लागले, तर एकदम घड्याळाच्या काट्यावर चालला लागले, तर तसाच प्रकार इकडे पण व्हायला लागला. तर असे शब्दामध्ये फरक पडला की त्याचा अर्थ बदलतो या ठिकाणी. तिकडं तसं नाहीये, शब्दश्लेषमध्ये तसं नाही. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, तर जीवन म्हणजे पाणी पण येतं आणि जीवन म्हणजे आयुष्य, आपलं लाईफ पण येतं. इकडे मात्र अर्थ बदलतो. सुमने म्हणजे चांगल्या मनाने आणि सुमने म्हणजेच या ठिकाणी फुले, तर ही फुले कुस्करू नका. इथे नवरी म्हणजेच ती त्याची नवरी व्हायला तयार आहे, पत्नी व्हायला तयार आहे, आणि इथे न डॅश वरी म्हणजे त्याला वरायला तयार नाही, म्हणजे त्याच्यासोबत लग्न करायला, म्हणजे मॅरेज करायला ती तयार नाहीये रुक्मिणी. तर याला काय म्हणायचं, अर्थश्लेष म्हणायचं. तर दोन्हीतला फरक तुमचा एकदम क्लिअर झाला पाहिजे. लेक्चर शेवटपर्यंत ऐका, अलंकाराचा परत तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाही. पुढे फार गमती जमतीचे उदाहरण येणार आहेत आणि खूप मजा येणार आहे. हा, तर पुढचा शब्द अलंकार आहे अनुप्रास. अनुप्रास सुद्धा हा शब्दामुळेच तयार होतो, म्हणून याला शब्द अलंकार असं म्हटले. एखाद्या वाक्यामध्ये कवितेच्या चरणात एकाच अक्षराची जर पुनरावृत्ती होत असेल, रिपिटेशन होत असेल, याला इंग्रजीमध्ये अलिट्रेशन असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये सुद्धा सेम अलंकार आहे हा, कारण मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या भाषेची जननी संस्कृतच आहे. अगदी जर्मन असले तरी संस्कृतच आहे. सगळ्यात उच्च संस्कृती आपलीच हिंदू संस्कृती होती, भारतीय संस्कृती, सिंधू संस्कृती. तर तिच्यापासूनच मग ह्या सगळ्या संस्कृती तयार झाल्यात, कोणी मानो किंवा न मानो. तर मला तरी असं वाटतं, कारण जर्मनीमध्ये सुद्धा आपल्या संस्कृतातले शब्द आहेत. स्वस्तिक वगैरे तो आपल्याकडूनच जर्मन लोक सुद्धा वापरतात, जे आर्यांचं सिम्बॉल होतं. तर व्हॉट एव्हर, ते काही वाद असो आपल्याला, तर अनुप्रास हा अलंकार हा शब्द अलंकार आहे. तर शब्द अलंकार आहे हा सुद्धा अर्थ अलंकार नाही, कारण इथे अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्याच्या नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा त्याला अनुप्रास असं म्हटलं जातं.
इंग्रजीमध्ये त्याला अलिट्रेशन असं म्हटलं जातं. कारण एकच शब्द रिपीट रिपीट येतात. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अलिन लगन निघाले. तर गडद गडद हा शब्द रिपीट रिपीट येतोय. किंवा पुढे बघा, पेटविले पाषाण पठारावरती शिवबाणी. महाराष्ट्र पठारावरती शिवबाणी पेटविले पाषाण पठारावरती. पाषाण म्हणजे दगडांना सुद्धा त्यांनी जीव आणला. तर शिवाजी महाराजांनी दगडांना सुद्धा जिवंत केलं. म्हणजे दगडासारख्या लोकांनाही पेटवलं तिथे. तर पेटविले पाषाण पठारावरती. इथं पी नावाचा साऊंड जो आहे तो रिपीट होतोय. पी नावाचा साऊंड, तेव्हा इथे अलंकार होतो, अलिट्रेशन. अलिट्रेशन म्हणजेच काय म्हणायचं याला, अनुप्रास अलंकार हा शब्दामुळे तयार होतो, म्हणून याला शब्द अलंकारच म्हणायचं. शब्द अलंकाराचाच प्रकार आहे अनुप्रास अलंकार. इकडे गमतीदार उदाहरण लिहिलेलं आहे. आम्ही लहान असताना आमच्या शाळेतले गुरुजी मुळे सर म्हणून होते, तर त्यांची मला आठवण येते. त्यांनी खूप चांगलं व्याकरण शिकवलं होतं. तर मग त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की ते बब्याने बाबाच्या बिंबीवर बक्कन बुक्का बसवला. तर बाबा असे झोपलेले होते, मोठा पृथ्वीचा गोल घेऊन, पोट उघडं होतं, आणि बब्या हा एकदम लहान खोडकर पोरगा होता. त्यांनी काय केलं, बाबाच्या बिंबीवर बक्कन बुक्का मारलेला आहे. तर हा बुक्का म्हणजे बज साऊंड आहे बघा. बब्याने बाबाच्या बेंबीवर बक्कन बुक्का बसवला. तर ब साऊंड इथे रिपीट होतोय. तर ब ब ब ब असं रिपीट होतंय, म्हणून या ठिकाणी अलंकार कोणता आहे असं विचारलं तर अनुप्रास नावाचा अलंकार आहे. एका शब्दाचं रिपिटेशन होतंय आणि त्याच्यामुळे एक सौंदर्य प्राप्त होते. तर तो एक नाद तयार होतो. असं एक उदाहरण, आता नेहमीचं प्रचलित उदाहरण ते काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने कर कर कातरले. तर तो एक अलंकार आहे, अनुप्रास नावाचा अलंकार. तर ते पण सगळीकडेच उदाहरण आहे. आणि हे उदाहरण मोराळंबे सरांच्या पुस्तकात दिलेलं. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अलिंगन निघाले, रजनी तल स्थिर पल जल सलील. तर मग ते शब्द रिपीट व्हायला लागले तिथे. असं कंटिन्यू सलग व्हावं असं नाही, तर मध्ये मध्ये जरी आले तरी पुरेसे आहेत. पेटविले प साऊंड, पाषाण पठारावरती. गळ्यामध्ये गरीबाच्या गांजे संताची वाणी. तर ग साऊंड इथे रिपीट होतोय. जो साऊंड रिपीट होतोय तर याच्यामध्ये इथे दिलाय नि, ल आणि ग. याच्या ज्या पीडीएफ स्वरूपातल्या ज्या नोट्स वगैरे तुम्हाला हव्या असतील तर आपली बॅच जॉईन करा. पोलीस भरतीच्या बॅचला तर अवघी 100 रुपये फीस आहे. तर 100 रुपये फीस आहे, तर ती बॅच जॉईन करा. तर इथे ग साऊंड रिपीट होते. गळ्यामध्ये गरीबाच्या गांजे संताची वाणी, ग साऊंड इथे. ल साऊंड रिपीट झाला इथे. नी साऊंड रिपीट झालेला आहे. तर बालिश बहु बायकात बडबडला. कधी कधी एवढंच वाक्य देतील तुम्हाला, एवढी मोठी कविता देणार नाही, आणि याच्यातला अलंकार ओळखायला सांगतील. पोलीस भरतीला वगैरे अगदी असाच प्रश्न येईल की बालिश बहु बायकात बडबडला. ब साऊंड रिपीट होतोय, म्हणून या ठिकाणी अनुप्रास नावाचा अलंकार आहे. तर हे तुम्हाला कळालं पाहिजे. हा मित्रांनो, आता बघा, उपमा नावाचा अलंकार बघायचा आहे. हा आता अर्थ अलंकाराचा प्रकार आहे उपमा. तर उपमा हा अलंकार जर पाहिला तुम्ही, तर उपमा अलंकाराबद्दल काय म्हटलंय, उपमा हा मराठी भाषेच्या अर्थ अलंकाराचा एक उपप्रकार आहे. या अलंकारामध्ये दोन भिन्न गोष्टीमध्ये साम्य पाहिलं जातं. एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी आहे असं म्हटलं जातं. सारखी म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये लाईक असं म्हटलं जातं. तर इंग्रजीमध्ये म्हणजे यू आर लुक लाईक मून, म्हणजे तू चंद्रासारखी दिसतेस, असं हा आपला सोम्या त्याच्या सोमीला म्हणतोय. लक्षात ठेवा. तर म्हणजे तू चंद्रासारखी दिसतेस असं उगाच हरभराच्या झाडावर चढवण्यासाठी म्हणतोय. म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी आहे असं वर्णन जेव्हा केलं जातं, तर तेव्हा तिथे अलंकार कोणता होतो, तर उपमा अलंकार होतो. उपमा अलंकार हा अलंकाराचा कोणता प्रकार आहे, अर्थ अलंकाराचा प्रकार आहे, शब्द अलंकार नाही तो. शब्द अलंकार मगाशी आपण पाहिले, तर त्याच्यामध्ये यमक आहे, श्लेष आहे. तर हे आपण शब्द अलंकार पाहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर अनुप्रास नावाचा प्रकार जो आहे तर तो पाहिलाय, ज्याच्यामध्ये अलिट्रेशन म्हणलं इंग्रजीमध्ये, याला उपमा अलंकार जो आहे तर हा सुद्धा इंग्रजीमध्ये तिकडे लाईक वापरतात. म्हणजे तू चंद्रासारखी दिसतेस हा सोम्या त्याच्या सोमीला म्हणतोय. तर तू चंद्रासारखी दिसतेस असं जेव्हा उगाच तिला फुगवण्यासाठी म्हणतोय, हा प्रत्येक पोरीला जाऊन तसंच म्हणतोय, तू चंद्रासारखी दिसतेस.
तर मग पोरगी जर भूगोलाचा अभ्यास करणार असेल तर चंद्रावर खाचखळगे आहेत, तर ती एकच त्याच्या कानाखाली वाजवेल. पण पोरीला माहित नाही चंद्र सुंदरच आहे. तर साहित्यामध्ये चंद्र सुंदरच आहे. तर मग एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी आहे असं जेव्हा म्हणतोय, तर तो अलीकडचा पोरगा काय म्हणेल की तू कॅटरीना कैफ सारखी दिसतेस, म्हणजे एखाद्या हिरोनीचं नाव, तू माधुरी दीक्षित सारखी दिसतेस. तर एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी जेव्हा दिसते, लाईक हा शब्द जेव्हा वापरला जातो मराठीमध्ये, त्याच्यामध्ये सम हा शब्द समान, सारखा, प्रमाणे, परी, गत, परिस असे शब्द वापरले जातात. या शब्दांचा वापर केला जातो तेव्हा उपमा अलंकार होतो. परीक्षेला तुम्हाला काय येऊ शकतं तर ते पण बघा. जनरल उदाहरणातून सांगितलं की सोम्या त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणतो की तू चंद्रासारखी दिसतेस, अ, किंवा तू एखाद्या हिरोईन सारखी, माधुरी दीक्षित सारखी दिसतेस असं म्हणतोय. तर एखाद्याची आता गर्लफ्रेंड काळी आहे रंगाने, तर तो मुद्दामच काय म्हणतो, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. मग तिला खुश करण्यासाठी, कारण याला भेटतच नाही दुसरी गर्लफ्रेंड, तर मग हा खूप ठिकाणी प्रपोज करतोय पण याचं काही सूत्र कुठे जुळतच नाही. मग हा सोम्या काय करतोय बघा, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. म्हणजे एखादी आता दिसायला ब्लॅक ब्युटीच आहे, परंतु तिला म्हणताना तो म्हणतोय सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. पावसाळ्यातले जसे ढग असतात ना, तर तसा तुझा रंग सावळाच आहे, मला खूप आवडतो असं म्हणतोय. तर इथे सावळा रंग हे उपमेय आणि पावसाळी नभ हे उपमान आहे. तर उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये काय केली जाते, सारखेपणा दाखवला जातो. सावळा रंग हा याच्यामध्ये उपमेय आहे आणि पावसाळी नभ हे उपमान आहे. तर उपमेय हे उपमानासारखेच आहे असं म्हटलंय, म्हणजे तिचा सावळा रंग हा पावसाळ्यातल्या ढगाप्रमाणेच आहे असं म्हटलेलं आहे. तर उपमेय हे जेव्हा उपमानासारखे आहे, सारखे हा शब्द महत्वाचा आहे. याच्यामध्ये सम, समान, सारखा, प्रमाणे, इंग्रजीत एकच शब्द लाईक. तर असं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा उपमा अलंकार होतो. तर हे लक्षात ठेवायचं. तर मग तू काळ्या काळ्या तोंडाची आहे असं जर सोम्या म्हटला, तर सोम्या त्याच्या चपलीनं मार खाणार आहे हे त्याला माहित आहे. म्हणून तो म्हणत असताना अगदी अलंकाराच्या भाषेमध्ये या ठिकाणी बोलतोय, तुझा सावळा रंग हा पावसाळ्यातल्या ढगाप्रमाणे आहे. म्हणजे तू सुंदर आहेस असं त्याला या ठिकाणी म्हणायचंय. आणि इथे उपमा अलंकार होतो. उपमा अलंकार हा अर्थानुसार आहे म्हणून याला अर्थ अलंकार म्हणायचं. उपमा अलंकार हा मराठी भाषेतला अर्थ अलंकार आहे. पुढचं उदाहरण बघा, आभाळागद माया तुझी आम्हावरी राहू दे, ते गाणं आहे मराठी मधलं. तर आभाळासारखी माया तुझी आम्हावरी राहू दे, म्हणजे सारखी हा शब्द आला, सारखे, सारखा असे शब्द आलात. आभाळासारखी माया तुझी आम्हावरी राहू दे म्हणजेच उपमा अलंकार आहे. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. एक दोन वाक्य पण देतील. मुंबईची घर मात्र लहान, इथलं पुढचं टाईप करायचं राहिलंय, कबुतराच्या खुराड्यासारखी असं उदाहरण. तर ही उदाहरणं खूप सुंदर आहेत, परीक्षेला विचारतात. मुंबईचे घर कसे दिसतात जर विमानातून पाहिलं तुम्ही, विमान उतरताना एकदम कबुतराच्या खुराड्यासारखी छोटे 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 घरं दिसतात, एकदम झोपडपट्टी. म्हणजे केरळ फिरून आल्यानंतर मग मी याला उतरत होतो मुंबई एअरपोर्टला, तर उतरावंसं वाटत नव्हतं, एवढी खालची ती घाण बघून, झोपडपट्ट्या वगैरे. आणि केरळ एकदम असं सुंदर दिसत होतं. तिकडं कधी एकदाच उतरू विमानातून आणि केरळमध्ये फिरू असं वाटायला लागलं होतं. तर मुंबईची घरं मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी, आभाळागद माया तुझी आम्हावरी राहू दे. तर याच्यामध्ये उपमा अलंकार आहे. तर हा अलंकार अर्थ अलंकार आहे. तर हे लक्षात ठेवायचे. पुढचा अलंकार आहे उत्प्रेक्षा. हा, तर उत्प्रेक्षा उत्प्रेक्षा हा सुद्धा एक अर्थ अलंकार आहे. मराठी भाषेच्या अर्थ अलंकाराचाच हा एक उपप्रकार आहे. आता मगाशी आपण जो उपमा पाहिला, तर उपमामध्ये कसं असतं की तो तिला म्हणतो की तू चंद्रासारखी दिसतेस. ऍक्च्युली ती तेवढी सुंदर नसते, पण सोम्या तिला खुश करण्यासाठी काय म्हणतो, तर तू चंद्रासारखी दिसतेस. इथे मात्र सोम्या जास्त प्रेमात पडला. इथे म्हणतो तू तू जणू, तुझं चेहरा म्हणजे तुझं रूप जणू चंद्रच आहे असं म्हणतोय. तर इथे जणू हा शब्द वापरतोय, थोडा प्रेमामध्ये जास्त पडला तिथे. म्हणजे तू मला जणू चंद्रासारखीच वाटतेस.
तर तू जणू मला चंद्रासारखी वाटतेस. तर सोम्या या सोमीच्या जास्त प्रेमात पडलेला आहे. तर या ठिकाणी ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेमच जणू असं उदाहरण दिलंय. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेमच जणू असं म्हटलेलं आहे. तर इथे जणू, वाटे, गमे, भाषे असे शब्द येतात. दोन्हीमध्ये गल्लत करायची नाही. उत्प्रेक्षा आणि उपमा. उपमामध्ये उपमेय हे उपमानासारखे आहे असं म्हटलं जातं. म्हणजे तू चंद्रासारखी आहेस, तू माधुरी दीक्षित सारखी दिसतेस, त्याच्यानंतर तू कॅटरीना कैफ सारखी दिसतेस, असं जेव्हा तो सोम्या त्याच्या सोमीला म्हणतोय, तर या ठिकाणी इथे सारखे, लाईक हा शब्द वापरतोय, म्हणून तिकडे उपमा अलंकार आहे. इथे मात्र तू जणू माधुरी दीक्षितच आहेस असं म्हणतोय तो. तर जणू तो थोडासा प्रेमातल्या पुढच्या स्टेपला गेलेला आहे. उपमेय जणू उपमान आहे असं वर्णन येथे असतं, तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होतो. उत्प्रेक्ष अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भाषे की असलाच एखाद्या शब्दाचा वापर दोन वस्तूमधील सारखेपणा दाखवण्यासाठी प्रयत्न केला जातो. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेमच जणू. उषा म्हणजे जी पहाट आहे, सकाळ आहे, तर ते एक परमेश्वराचं प्रेमच आहे असं इथे म्हटलेलं आहे. तर हे पुस्तकातलं उदाहरण आणि जनरल उदाहरण पण लक्षात ठेवायचंय. तर तुझा चेहरा म्हणजेच माधुरी दीक्षित सारखाच जणू मला भासत आहे. भासे सुद्धा म्हणतोय. तू जणू माधुरी दीक्षितच मज भासे. तर असं जेव्हा म्हणतोय तू, तिकडे म्हणायचा तू माधुरी दीक्षित सारखी दिसतेस, पण इकडे तू माधुरी दीक्षित सारखी भासतेस. तर जणू तशी दिसतेस असं म्हणतोय. तर तो प्रेमाची जशी जशी तू आता डीप मध्ये चाललाय, सोम्या जास्त वेडा व्हायला लागलाय, तर तसा तसा अलंकार बदलेल. पुढे खूप खूप मजा येणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर सोम्या शेवटी खूप वेडा होणार आहे, त्याची भ्रांत सुद्धा राहणार नाही. तर त्याला काहीच भ्रांत राहणार नाही. म्हणजे अलंकार पुढे बदलणार आहे. उत्प्रेक्षा अलंकाराचे आणखी काही उदाहरणं बघा. मगाशी इथं सांगितलं, ती गुलाबी उषा म्हणजे प्रेमेश्वराचं प्रेमच जणू, सोने चांदी रत्न माणिकाचे दुकानच जणू. तर असा काहीतरी कीवर्ड सुद्धा येतो. काही लोक कीवर्ड नुसार लक्षात ठेवतात. तुम्हाला जसं जमेल तसं. कन्सेप्ट जर क्लिअर झाली, मग कसलाही प्रश्न आला तर तुमचं उत्तर चुकत नाही. कारण इथे सोम्याच्या प्रेमामध्ये फरक पडत आहे. तो आधी म्हणायचा माधुरी सारखीच दिसतेस, इथे तो म्हणतोय तू माधुरी सारखीच भासतेस. म्हणजे तुझे केस वगैरे तिची स्टाईल जरा ती माधुरी सारखी करते. हा म्हणतोय म्हणून ती जास्त हरभऱ्याच्या झाडावर चढते. पुढचं उदाहरण बघा. आत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरीची वाट खरेखुरे. म्हणजे आत्री ऋषीचा जो आश्रम आहे, इथं कवीला काय वाटतं की, कवित्री आहे ती, तर तिला कसं वाटतं की आत्रीच्या जर आश्रमी ती जात असेल त्या वाटेवर, तर तिला वाटतं की अगदी फिलिंग चांगली होती, तर माहेरच्याच वाटेवर चालू, इतका आनंद होतो तिला. तर मग नेले मज वाटे, वाटे म्हणजेच भाषे वगैरे त्याला, तर माहेरचीच वाट खरीखुरी. बालकमाला उडता भासे, कल्पसुमाची माळवीच ते, उतरीन येथे अवनीवरती, ग्रह गोलाची की एकमते. तर हे बालकवीचं उदाहरण आहे. तर हा आंबा जणू साखरच असं म्हणतोय आपण. काय आंबा आहे हो, हा जणू साखरच म्हणतोय. साखरेसारखा म्हणत नाही. तर आंबा इतका मधुर आहे, तो साखरेसारखा गोड आहे. साखरेसारखा गोड आहे असं जेव्हा म्हणणार, तर साखरेसारखा गोड आहे असं जेव्हा म्हटलंय, तर सारखा साखरेसारखा म्हटलं की म्हणजेच त्याने लाईक म्हटलंय. दिस मँगो इज लाईक शुगर. लाईक जेव्हा वापरले, तर तेव्हा अलंकार उपमा होतोय, हे लक्षात ठेवायचंय. हा पुढच्या स्टेपला जातोय. हा आंबा जणू साखरच असा शब्द पुढच्या स्टेपला जातोय, म्हणून इथे उत्प्रेक्ष अलंकार आहे. तर हे लक्षात ठेवायचं. तर त्याचा या ठिकाणी हा अलंकार कोणता आहे, तर उत्प्रेक्ष अलंकार आहे. तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याचे अक्षर जणू काय मोतीच. एखाद्याचं अक्षर सुंदर असतं किंवा घाण असलं तरी त्याला आपण मुद्दाम काय अक्षर आहे मोत्यासारखं. मोत्यासारखं म्हटलं की उपमा अलंकार. आणि जर म्हटलं त्याचं अक्षर जणू काय मोतीच, तर जणू हा शब्द वापरलाय. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेम जणू, आकाशातल्या चांदण्या जणू फुलाची परखरणच.
तर यमक आणि उपमा अलंकारचे प्रत्यय जवळजवळ सारखे असल्याने ओळखण्यासाठी एक क्लृप्ती इथे तुम्हाला दिलेली आहे. यमक अलंकाराचे प्रत्यय शब्दाला जोडून येतात, तर उत्प्रेक्षा अलंकाराचे प्रत्यय न जोडता येत असतात. म्हणजे उत्प्रेक्षा अलंकाराचे प्रत्यय त्याला जोडून येत नाहीत. आता ही ट्रिक्स आहे, परंतु ट्रिक्स पेक्षा तुमची कन्सेप्टच क्लिअर करण्यावर तुम्ही भर द्या. काही लोक चला ट्रिक्स म्हणतात, रोजच व्हिडिओमध्ये प्रत्येक त्या ट्रिक्स, सगळ्या ट्रिक्सचा गोंधळ उडतो. तर कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर कर, मी पण ट्रिक्स सांगतो, परंतु इथे कन्सेप्टवर भर दिलाय गरजेचा आहे. हा आंबा जणू साखरच आणि हा आंबा साखरेसारखा गोड, म्हटलं की अलंकार बदलला, उपमा अलंकार. आणि हा आंबा जणू साखरच असं जेव्हा म्हटलं जातं, तर तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. कळतं काय? तुम्हाला काय अडचण आली तर कमेंट्स करा, परत आपण त्याच्यावरती लेक्चर घेऊ, रिपीट करू. तर हे सगळे अर्थ अलंकार आहेत, तर हे लक्षात ठेवायचं. हे बला कमाला उडता भासे कल्पसुमाची माळीच ते. तर बल कमाला उडता भासे, बल कमाल आता कॅरेक्टर त्यांच्या कविता म्हणजे बालकवींचं, बालकवी म्हणजे कोण वगैरे ते शोधून ठेवा. याच्यावरती येणाऱ्या परीक्षेला प्रश्न येतो, म्हणजे TCS IBPS ज्या परीक्षा होतात, तर हे बालकवी म्हणजे कोण, केशवसूत म्हणजे कोण, केशवकुमार कोण, तर हे करून ठेवायचं. मी जेव्हा तलाठी सिलेक्शन झालं, हे सगळं अगदी तोंडपाठ होतं. तर बालकमाला उडता भाषे, भाषे शब्द आलाच, आता याचा अर्थ कळाला नाही आपल्याला तरी, मग कधी कधी ही कविता कोणाची असं म्हटलं तर मग बालकवीची आहे. बालकमाला बालकवी असं लक्षात पण ठेवा. कल्पसुमाची माळीच ते, उतरून येती अवनीवरती, अवनी म्हणजे धरतीवरती, ग्रह गोलीची की एकमते. तर अशी वेगवेगळ्या पुस्तकातली उदाहरणं मी ही एकत्र केली, यासाठी खूप मेहनत केलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट इथे क्लिअर होऊन जातात. अलंकाराच्या बाबतीमध्ये काही अडचण येत नाही. हा अलंकार बघा, आता रूपक, रूपकला इंग्रजीमध्ये मेटॅफर असं म्हटलं जातं. मेटॅफर, मेटॅफर म्हणजे काय, तर रूपक हा मराठी भाषेचा एक अर्थ अलंकाराचाच प्रकार आहे. आता सुरुवातीचे 2-3 पाहिले तेच शब्द अलंकार होते, सगळे मग अर्थ अलंकाराचे आहेत. अर्थानुसारच यामध्ये प्रकार पडतात. तर रूपक हा मराठी भाषेचा अर्थ अलंकाराचा एक उपप्रकार आहे. याच्यामध्ये काय असतो की उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे असं वर्णन असतं, तर तेथेच रूपक अलंकार होतो. उपमेय आणि उपमान यात भेद नसतो, हे दोन्हीही एकरूप आहेत असे दर्शविले जाते. आता इकडे कन्सेप्ट समजून घ्या सगळेजण. पहिल्यांदा सोम्या काय म्हणला त्याच्या सोमीला, तर तू चंद्रासारखी दिसतेस असं म्हटला. एक एक शब्द लिहून घ्या, कीवर्ड्स. तू चंद्रासारखी दिसतेस असं म्हटलंय, तर तेव्हा तिथे उपमा अलंकार झालेला आहे. तुझं मुख जणू चंद्र म्हटला तो, तुझं मुख, सोम्या त्याच्या सोमीला म्हणलंय तुझं मुख जणू चंद्र, इथे अलंकार झाला उत्प्रेक्षा. तर इथे अलंकार झालेला आहे उत्प्रेक्षा. आता तो काय म्हणतोय, तुझं मुख म्हणजेच चंद्र होय, तुझं मुख म्हणजेच माधुरी होय. तर तुझं तू म्हणजेच कॅटरीना कैफ आहे, अनुष्का शर्मा आहे. तर इथे आता तो पुढच्या स्टेपला गेलाय, प्रेमामध्ये आता पागल होतोय, वेडा होतोय. सुरुवातीला म्हणला तुझं मुख चंद्रासारखी आहे, उपमा अलंकार झाला. तू जणू मला कतरीना कैफच भासतेस, तू जणू मला अनुष्का शर्माच भासतेस. तर इथे जणू म्हटलाय तो उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे, तर इथे काय म्हणतोय, तू जणू हा शब्द तो सोडून देतोय, आता दोन्ही मध्ये तो एकरूपता साधतोय. तुझे मुख म्हणजेच चंद्र होय असं या ठिकाणी म्हणतोय. तर मग त्याचं उदाहरण पुस्तकातले बघू आपण, त्याच्यानंतर मग तुम्हाला आणखी क्लिअर कळेल. पुस्तकातलं उदाहरण आणि जनरल उदाहरण. तर इथे दोन्हीची व्याख्या करतोय, उपमेय आणि उपमान हे दोघं भिन्न नाहीत, एकच आहेत असं म्हटलंय. व्याख्या परत बघून घ्या इथे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की उपमेय, थांबा याला छोटं करतो. उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत. तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची तर घ्या. तर उपमेय आणि मी बाजूला होतो, उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शविले जाते, तेव्हा रूपक अलंकार होतो. तुझं मुख म्हणजेच अनुष्का शर्मा होय असं जेव्हा तो म्हणतोय,
तर तिथे मग उपमा अलंकार होतो. बाई काय सांगू स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. म्हणजे स्वामींनी नुसतं थोडंसं माझ्याकडे पाहिलं, की हिला अमृताच्या वृष्टीसारखं होतं. अमृताचा पाऊस पडतो असं होतोय. स्वामीची नुसते एक कटाक्ष स्वामीने टाकलेला हिला अमृताच्या वृष्टीसारखा होतो. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळ काशी. तर इथे मुख चंद्रमा म्हणजे मुख हेच चंद्र आहे असं म्हटलं जातं इथे. तर म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार आहे. रूपक अलंकार म्हणजे उपमेय आणि उपमान याच्यामध्ये भिन्नता नसून दोन्हीच एक रूप आहेत. तुझे मुख म्हणजेच चंद्र होय. म्हणूनच त्यांनी मुख चंद्रमा असा शब्द एकच तयार केलाय. मुख आणि चंद्र एकच आहे, म्हणजेच मुख चंद्रमा. तर मुख चंद्रमा म्हणजेच या ठिकाणी रूपक अलंकार आहे. इंग्रजीमध्ये याला मेटॅफर म्हणतात. उपमेय आणि उपमान दोन्ही भिन्न नसून एकच आहेत. तर सुरुवातीला काय म्हटलंय तो सोम्या, तर तुझे मुख चंद्रासारखे दिसते म्हटलाय, तर तिथे उपमा अलंकार झाला. तुझे मुख जणू चंद्रच म्हटलाय, उत्प्रेक्ष अलंकार झालाय. आणि इथे म्हणतोय तुझे मुख म्हणजेच मुख चंद्रमा आहे. तुझे मुख म्हणजेच चंद्र आहे असं म्हणतोय. म्हणजे एक प्रकारचे या ठिकाणी दोन्ही गोष्टी एकरूपच आहेत. म्हणजे त्या सोमीचं मुख आणि चंद्र हे दोन्ही एकच आहे असं तो सोम्या सांगतोय. दोन्ही कन्सेप्ट वेगळ्या नसून एकच आहे. स्वामीची ते दृष्टी म्हणजेच अमृताची वृष्टी मज होय असं म्हटलेलं आहे. तर दोन्हीमध्ये एकरूपता साधली जाते या ठिकाणी, म्हणून रूपक अलंकार होतो. तर हा अलंकारही आपल्याला क्लिअर झालेला आहे. आता अपनृती नावाचा अलंकार बघा. अपनृती म्हणजे लपविणे किंवा झाकणे असा त्याचा अर्थ होतो. अपनृती अलंकार बघा. अपनृती हा मराठी भाषेच्या अर्थ अलंकाराचाच एक उपप्रकार आहे. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा अपनृती नावाचा अलंकार होतो. तर या ठिकाणी तो काय करतोय आता सोम्याचं इथं अजून प्रेमात तो जास्त पुढच्या स्टेपला गेला. आता याचा रोग जास्त वाढतोय. सोम्या काय म्हणतोय, हे मुख कसले, चंद्रच ते असं म्हणतोय. मुख कसले, चंद्रच ते. तर म्हणजे तिचं नाव सोमी आहे. सोमी कसली, तू अनुष्का शर्माच आहेस असं तो म्हणतो. म्हणजे एका गोष्टीचा तो निषेध करतोय. तो उपमेयाचा निषेध करून तो उपमानच आहे. सोमी कसली, तू तर अनुष्का शर्माच आहे, तू तर माधुरी दीक्षितच आहे असं म्हटलंय. एका गोष्टीचा निषेध केला जातो, म्हणजेच उपमेयाचा निषेध केला जातो. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा आपणहुती नावाचा अलंकार होतो. आपणहुती नावाचा अलंकार कधी होतो, एका गोष्टीचा डायरेक्ट निषेध केला पाहिजे. मुख कसले, चंद्रच हे असं तो म्हणतोय. तर मग सोम्याचा रोग वाढला इथे. तर तो काय म्हणतोय, मुख कसले, हेच चंद्र आहे. झाला पागल आता. मुख कसले, हेच चंद्र, मग हेच चंद्र. म्हणजे याला आकाशातल्या चंद्राचं घेणं नाही. आता याच्या प्रेयसीचा चेहरा जो आहे, त्या सोमीचा चेहराच याला काय दिसतोय, चंद्र दिसतोय. मुख कसले, हे चंद्रच होय असं म्हणतोय. म्हणजे मुख कसले म्हणून तो निषेध करतोय आणि एका गोष्टीचा म्हणजेच उपमेयाचा तो निषेध करतोय. आणि निषेध करून, उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असं ठासून सांगतोय इथे. तर ठासून सांगितलं जातं. न हे नयन पाकळ्या उमललेल्या सरो जातील. नयन म्हणजे डोळे. तर इथे नल आणि दमयंती दोघ जण होते. तर दोघांचं प्रेम खूप होतं. नल दमयंती नावाचा हे जे नाटक आहे, तर याच्यामध्ये नलराजा काय म्हणतोय त्या दमयंतीला, न हे नयन म्हणजे हे डोळे कसले तुझे, हे डोळे नाहीत तर ह्या पाकळ्या उमललेल्या सरोज जातील. तर हे तुझे डोळे नसून तर सरोजातल्या पाकळ्या, सरोज म्हणजेच कमळ, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला शब्द व्होकॅब्लरी पण करायची. सरोज म्हणजेच कमळ. हे तुझे डोळे डोळे नसून म्हणजे निषेध केलाय तिथे आणि ठासून सांगतोय, तर सरोजातल्या पाकळ्या आहेत, कमळाच्या पाकळ्या आहेत असं ठासून सांगतोय तो. म्हणजे हे तुझं मुख नसून हाच चंद्र आहे.
हा तुझा चेहरा नसून हीच अनुष्का शर्मा आहे. अनुष्का शर्मा तुझ्यासमोर काहीच नाही, असं याला म्हणायचं असतं. तर तो तसं शक्य नसतं, पण उगाच तो फुगवण्यासाठी याला कोणी भेटतच नाही याला गर्लफ्रेंड, म्हणून हा तिला मुद्दाम म्हणतोय. तर अशा फसव्या पोरीपासून पोरींनी जपून राहायचं. तर फसवे जे पोर असतात, सॉरी, फसव्या पोरापासून जपून राहायचं. असे मुद्दामच अलंकाराचा वापर करून ते काय करतात, पोरींना फसवतात. तर मग अशा फसव्या लोकांपासून दूर राहायचं. ते म्हणतात, तुझं मुख म्हणजेच अनुष्का शर्मा आहे, असं न म्हणता आता डायरेक्ट काय म्हणतात इथे, तुझं मुख म्हणजेच अनुष्का शर्मा आहे, असं न म्हणता ते मुख कसलं, तूच अनुष्का शर्मा आहे असं ठासून सांगतात. तर तेव्हा इथे अपनुती अलंकार होतो. तर हे लक्षात ठेवायचं, अपनुती अलंकार तुम्हाला कळाला. या अलंकाराचे आणखी काही उदाहरणं गमतीशीर बघायचेत. तर हे हृदय नसे परीस थंडीले धगधगलेले. तर हे हृदय नसून हे या ठिकाणी एक धगधग आहे, आग आहे असं म्हटलेलं आहे. एका गोष्टीचा त्या ठिकाणी निषेध केलाय हृदयाचा. आणि इथे एक फार चांगलं उदाहरण दिलंय. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. इथेच अलंकार आपला तयार झालाय. म्हणजे कवीची आई वारलेली आहे, तेव्हा शेजारी पाजारी कोणी जरी आई म्हटलं की त्याला कुऱ्हाडीचा घाव घातल्यासारखा होतो आपल्या हृदयावर. ही हाक नसून मारी कुणी कुठारी. कुठारी म्हणजे कुऱ्हाड आहे. इथे कवी काय म्हणतो, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. ही हाक नसून कोणीतरी याच्या हृदयावरती कुऱ्हाडीचा घाव केलाय, इतक्या कवीला वेदना होतात. तर अशा वेळेस अपनुती अलंकार होतो. कवी यशवंतांची ही कविता आहे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी. जर कोणी आईला हाक, इथे अलंकार तयार होत नाही पहिल्या दोन ओळीमध्ये. ती हाक येई कानी मज होय शोककारी. शोककारी आहे ते भावकारी, भारी नाही. नोहेच हाक माते, तर ही हाक नसून कोणीतरी कुठारी मारलेली आहे, कुऱ्हाड मारलेली आहे. तर हे उदाहरण लक्षात ठेवा. परत आता सोम्याचं उदाहरण. सोम्या त्याच्या याला काय म्हणते, त्याच्या प्रेयसीला काय म्हणतो, ओठ कशाचे देठच ते फुलल्या पारिजातकाचे. म्हणजे तिचे ओठ जे आहेत, तर या ओठांना काय म्हणतोय, तुझे हे ओठ कसले, हे देठच आहेत फुलल्या पारिजातकाचे. आता लयच हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय हा. तुझे ओठ नसून देठच ते फुलल्या पारिजातकाचे. आणखी एक उदाहरण या ठिकाणी लिहून देतो मी तुम्हाला. कुठंतरी वाचलंय मी, वेणी नव्हे नागफणीच ती. असा नाग जसा असतो, तर ह्या सोमीची वेणी, म्हणजे वेणी जे आहे ऍक्च्युली डुप्लिकेट आहे, पण तरी पण तो तिला काय म्हणतोय, वेणी नव्हे नागफणीच ती. तर तिची वेणी म्हणजे वेणी नाही, तर नागफणीच ती. ओठ कसले, इथे म्हणतोय देठच ते फुलल्या पारिजातकाचे. म्हणजे पारिजातकाच्या याच्याप्रमाणे, देठाप्रमाणे तिचे ओठ आहेत असं म्हणतोय. तर मुद्दामच तो हवेत फुगवतोय, याला कोणीच भेटलेलं नाही, एकदाच पहिल्यांदाच हा प्रेमात पडलाय, त्याच्यामुळे तो असं समोरच्या पोरीला फसवतोय. हा आंबा नाही ही साखरच आहे असं म्हटलंय. तर या ठिकाणी एका गोष्टीचा निषेध केला जातो आणि ती गोष्ट ही नसून ती आहे असं म्हटलं जातं. तर तेव्हा आपणहुती नावाचा अलंकार होतो, हे लक्षात ठेवायचं. तर अगदी महत्वाचे सगळे अलंकार या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. आणखी काही अलंकार बाकी आहेत, पण हा व्हिडिओ वाढतोय, त्याच्यामुळे इथे थांबू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपली बॅच जर तुम्हाला करायची असेल तर अत्यंत माफक दरामध्ये बॅचेस आहेत. मराठीची स्पेशल बॅच पण आहे, पोलीस भरतीची बॅच आहे, PSI ची बॅच आहे, PSI ST कंबाईनची आहे. अतिशय कमी फीसमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण हे प्लॅटफॉर्म उभं केले. मी स्वतः PSI 5 वेळा मुख्य परीक्षा, मुलाखत, फिजिकल पर्यंत जाऊन आलोय. आता माझ्या ग्रुप सी च्या परीक्षेचा 235 इतका माझा स्कोर आहे मुख्य परीक्षेचा. अजूनही विद्यार्थी आहे, म्हणजे तुम्हाला शिकवता शिकवता माझ्या पण परीक्षा देणं चालू आहे. तर ज्यांना काही जॉईन करायचं असेल त्यांनी कृपया मला मेसेज करा व्हॉट्सअपला. शक्य होईल तेव्हा फोन लावू नका, व्हॉट्सअप मेसेज करा, टेलिग्राम करा, टेक्स्ट मेसेज करा. मी माझ्या वेळेनुसार तुम्हाला
रिप्लाय देईल. धन्यवाद. याशिवाय अजून तुमच्या काही अपेक्षा असतील तर तशा कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.